Good morning to all students. Today we are going to discuss about Hertz structure and function. Okay. तर आपण मागच्या क्लासमध्ये हर्टचा जो आहे म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम विषयी सांगितलं होतं मी तुम्हाला. सर्क्युलेटरी सिस्टीम ही जी आहे ॲनिमलमध्ये आपण सांगतो की तिथं सिस्टीम अवेलेबल आहे, पण प्लांटमध्ये जे आहे सर्क्युलेटरी सिस्टीम नसती, कम्प्लिटली तिथं ॲब्सेंट म्हणू. पण त्यांच्यामध्ये जे मटेरियल आहे किंवा वॉटर आणि फूड जे आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन मात्र व्हावं लागतो आणि ते होत असतं विथ द हेल्प ऑफ त्यांच्या पर्टिक्युलर किंवा स्पेशल टाईप ऑफ टिश्यूज कॉल्ड. वॉटरसाठी असतात त्यांच्याकडं झायलम आणि फूडसाठी असतात त्यांच्याकडं फ्लोएम टिश्यूज. ओके. तर त्यांच्याकडं पण ट्रान्सपोर्टेशन होतो, पण ते फक्त टिश्यूजच्या मार्फत. आणि आपल्याकडं जी सर्क्युलेशन म्हणू आपण त्याला, आपल्याकडं सर्क्युलेशन जी आहे ती कशाच्या मार्फत होतं, तर आपल्याकडं हर्ट आहे, ब्लड वेसल्स आहेत आणि आपल्याकडं आहे काय म्हणू आपण, ब्लड. ओके. तर आता आपण आज आपल्याकडं जो हर्ट आहे त्याचं थोडं डायग्राम ड्रॉ करू इथं, म्हणजे आपल्याला मेकॅनिझम समजण्यास सोपं जाईल. ओके. तर तर हे मी एवढा जो स्ट्रक्चर ड्रॉ केला इथं, हा आहे हर्टचा. आता आपण काय करू, या ठिकाणी तुम्हाला हर्टचा जो स्ट्रक्चर दिसणार आहे तो तुम्हाला 2 कलरमध्ये दाखवलेला आहे, इंडिकेट केला आहे. पहिला जो आहे आत्ता एवढं जो पार्ट काढला आहे मी, ओके, तो म्हणजे हा इकडचा हा सगळा जो आहे तो ब्ल्यू कलरमध्ये दाखवला आहे. तर आपण बाकीचा जो आहे तो रेड कलरने काढू, जेणेकरून आपल्याला ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड यातलं फरक स्पष्टपणे समजून जाईल. तर इथून एक स्ट्रक्चर ओरिजिन होतो आणि अशा प्रकारचे ओपनिंग्स म्हणजे ब्लड वेसल्सला कनेक्टेड असतात. ओके.
खूप बाहेर आला आहे, थोडंसं याला मध्ये घेऊत. तर हा झाला आपला हर्ट. तर मी अगोदर यांना लेबल करून टाकतो. हे आहेत लेफ्ट पल्मनरी आर्टरी म्हणते, वेन्स. ओके, हे दोन. आणि हे आहेत राईट पल्मनरी वेन. आता मी इनिशियल लिहिणार. याचं नाव आहे लेफ्ट ॲट्रियम, याचं नाव आहे लेफ्ट वेंट्रिकल, ह्याचं नाव आहे सिस्टेमिक अओर्टा. ओके, ही झाली रेड कलरची लेबलिंग. हे आहे इन्फेरियर वेना कावा, ही वरची आहे सुपेरियर वेना कावा. ओके, आणि हे आहे लेफ्ट पल्मनरी आर्टरी, ही राईट पल्मनरी आर्टरी. ओके, हे अजून काय राहिलं याच्यामध्ये? इथे एक हे जे ओपनिंग आहे, या ओपनिंगला नाव देऊया ट्रायकुस्पिड वॉल्व्स. ओके, ट्रायकुस्पिड्स वॉल. आणि हे आहे इथला हा आहे राईट ॲट्रियम.
आणि हा आहे खालचा म्हणजे हा चेंबर. ओके, असं घेऊ मोठं. राईट वेंट्रिकल काय आहे हा? राईट वेंट्रिकल. ओके, अजून काही राहिलं का इथं? वेना कावा राईट वेंट. ओके, ओके. तर आपण ही काढलेली आहे डायग्राम. आता या डायग्राममध्ये हा स्ट्रक्चर बघा, इतका आपल्याकडं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे हार्टचा अवेलेबल स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये हा स्ट्रक्चर कसा काढला आहे आपण? हा काय बाहेरून असा दिसतो हार्ट? नाही. हा स्ट्रक्चर जो आहे इंटरनल स्ट्रक्चर आहे. हार्टचा जो आहे वर्टिकल सेक्शन आहे. हा वर्टिकल सेक्शन म्हणजे काय? समजा मी असं थांबलो आहे आणि माझा हार्ट आहे. हार्ट म्हटल्यानंतर मस्क्युलर असा एवढासा ऑर्गन राहील. त्या ऑर्गनला असं उभं कापलं आहे आपण. ओके, उभं कापल्यानंतर हार्ट इज द मस्क्युलर ऑर्गन. आपल्याला माहीत आहे हार्ट इज द मस्क्युलर ऑर्गन, हे तर आपल्याला माहिती आहे. फर्स्ट पॉईंट. याच्यानंतर याच्यामध्ये हार्ट इज बेसिकली डिवायडेड इंटू 2 compartment, that is right compartment and left compartment. Heart have 2 compartment, right and left. Okay, right and left. हा राईट, हा लेफ्ट. म्हणजे हार्टला जेव्हा आपण वर्टिकली कापलं, सेक्शन घेतलं, तर आपल्याला अशी 2 कंपार्टमेंट भेटतात. 2 कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक ईच कंपार्टमेंट हॅव 2 चेंबर्स. ईच कंपार्टमेंट हॅव 2 चेंबर. फर्स्ट चेंबर, अप्पर चेंबर अँड लोअर चेंबर. हिअर इज ऑल्सो अप्पर चेंबर अँड लोअर चेंबर. सो वी कॅन से हिअर ईच कंपार्टमेंट हॅव 2 chambers. Upper chamber called atrium and lower called ventricle. ओके, म्हणजे आपण हार्टकडं बेसिकली 2 लेफ्ट अँड राईट चेंबर आहे, कंपार्टमेंट आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 2 चेंबर आहेत. आता हे चेंबर आपण, हा आता वॉल आल्यामुळं इथं ॲरोज आहेत मुळं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतो. तर मी इथं छोटेसे ॲरो देईन अशा प्रकारचे. हे ब्लड फ्लो होणार डायरेक्शन दाखवलं आहे मी, आणि हे इथला जो ओपनिंग आहे त्याचं नाव दिलं आहे. तर प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये सपोज करा हा राईट कंपार्टमेंट आहे, तर याच्याकडे 2 चेंबर आहेत. हा राईट ॲट्रियम म्हणू आपण त्याला वरच्याला, आणि खाली काय आहे राईट वेंट्रिकल. तो राईट साईडचा आहे म्हणून 2 चेंबर त्याच्याकडे आहेत, ते राईटच असणार आहेत. हा लेफ्ट साईडचा आहे म्हणून त्याच्याकडे लेफ्टच चेंबर असणार आहेत. लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल असे टोटल 2 कंपार्टमेंटकडे मिळून टोटल किती चेंबर झाले? मग आपल्याकडं टोटल झाले 4 चेंबर. 1 2 3 4. ओके, इथे एक आहे 4. म्हणजे वी हॅव 2 कंपार्टमेंटल हार्ट बाय टेकिंग सेक्शन वर्टिकली. ओके, वर्टिकल सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला 2 कंपार्टमेंटवाला हार्ट दिसतो, ज्यामध्ये वी हॅव 4 चेंबर, 2 right and 2 left. Okay, 2 right chamber. From that, upper right chamber is called as atrium, right atrium, and lower right chamber is called as right ventricle. And here is also left upper chamber is called as left atrium, and left lower chamber is called as left ventricle. Okay, हे तर झालं स्ट्रक्चर. आता याच्यानंतर स्ट्रक्चरमध्ये अजून काय असतं? each chamber, okay, each chamber have small opening between them. ओके, या ठिकाणी दोन्ही चेंबरमध्ये इथं ओपनिंग आहे,
इथं पण ओपनिंग आहे, या पल्मनरीकडं एक छोटीशी ओपनिंग दिसायली, त्याच्यानंतर आपल्याला इथं पण ओपनिंग दिसायली, या दोघांच्या मध्ये तर आहेच आणि इथून पण ओपनिंग आहे. ही चालली कुठं, ही ओपनिंग चालली आओर्टाकडे. ओके, आओर्टाकडे. तर ही ओपनिंग आहेच. अजून काय दिसते आपल्याला की हा इथं बघा, आपण इथं काय दाखवलंय, मी जे ब्लॅक कलरने जे दाखवले, सपोज करा की तो ब्ल्यू आहे. ओके, आता आपल्याकडे ब्ल्यू कलर नाही म्हणून आपण आता मी इथं ब्लॅकवरतीच आपण ड्रॉ केलेला आहे. तर आपल्याकडं स्ट्रक्चर जो आहे हार्टचा असा असतो. तर यामध्ये पर्टिक्युलर मेकॅनिझम काय काय असतात, पहिल्यांदा तर नावं लक्षात ठेवायची. 4 चेंबरची नावं आपल्याकडं, 2 चेंबर राईट आहेत, 2 चेंबर लेफ्टला आहेत. त्यांची नावं ॲट्रियमला, अप्परला ॲट्रियम म्हणायचे, दोन्ही अप्पर जे आहेत ते ॲट्रियमच. फरक एवढाच आहे, हा राईट आहे, हा लेफ्ट आहे. इथं पण दोन्ही वेंट्रिकलच आहेत, पण इथं फरक तेच आहे, राईट आणि लेफ्ट. आता इथं 2 मेजर वेन्स दाखवल्यात आपण. ओके, 2 मेजर वेन्स म्हणजे मोठ्या वेन्स दाखवल्या. खाली दाखवलं इन्फेरियर वेना कावा. इन्फेरियर वेना कावा करती काय, करती कलेक्ट डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लोअर पार्ट ऑफ द बॉडी. लोअर पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे आता कसं, आता हा हार्ट आहे. हार्टपासून म्हणजे आपल्या ह्या नेक रिजनपासून जो खालचा पार्ट आहे त्या पार्टचा डीऑक्सिजनेटेड ब्लड हार्टजवळ आणतं कोण, तर ते काम आहे या इन्फेरियर वेना कावाचा. ओके, इन्फेरियर वेना कावाचं. याच्यानंतर वर एक दाखवलं आहे आपण सुपेरियर वेना कावा. आता हे खालचं आणत आहे ब्लड. डीऑक्सिजनेटेड ब्लड कोणाला म्हणायचं लक्षात ठेवायचं, ज्या ब्लडमध्ये ऑक्सिजनच्या ऐवजी CO2 जो आहे तो जास्त आहे. ओके, CO2 कंटेनिंग ब्लड आपण म्हणू, तसा ब्लड तो वरून आणतो कोण, हे सुपेरियर वेना कावा. आपण नॉर्मली काय सांगितलं होतं की आर्टरीज ज्या असतात ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, वेन्स ज्या असतात डीऑक्सिजनेटेड म्हणजे CO2 कंटेनिंग ब्लड कॅरी करतात, फ्लो करतात. ओके, तर हे बॉडीमध्ये दिसतं. आता तो चेंज एक जसं की मी सांगितलं होतं की इथं हार्टमध्ये पल्मनरी आर्टरीज आणि पल्मनरी वेनच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे, ते तुम्हाला समजेल. तर इथं सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा दोघं मिळून खालचं आणि वरचं बॉडीचं डीऑक्सिजनेटेड ब्लड आणायले कुठं, हार्टपाशी. राईट. आता काय करतात बघा, हार्टजवळ आणलं, हा इथून आणणार आणि हे खालचं जे आहे हा पण आणून इथं टाकणार. म्हणजे दोन्ही आणून कुठं टाकले, राईट ॲट्रियममध्ये टाकले. ओके, राईट ॲट्रियममध्ये आला डीऑक्सिजनेटेड ब्लड. आता डीऑक्सिजनेटेड ब्लड जातो कुठं, आता इथं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन होतं. मस्क्युलर ऑर्गन आहे हार्ट, तर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन या वॉल्सचं होतं. वॉल्स म्हणजे हे ओपनिंग असतात दोघांच्या मध्ये, नळासारखं झाकण. आता हे झाकण काढलं लावलं, तशाच प्रकारचं द्वार. आता हा एक डोर असेल, ओपन क्लोज. तर त्यांचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होतं, हे काय होतं, एकदा आता इथं ब्लड आला त्याला खाली पाठवलं जातं, कुठं, राईट वेंट्रिकलकडे पाठवलं जातं. ते पाठवल्यानंतर हे परत क्लोज होतो, जेणेकरून की बॅक फ्लो अवॉइड व्हावा, आलेला ब्लड वापस ॲट्रियममध्ये जाऊ नये म्हणून हा क्लोज होतो. ओके, तर हा क्लोज झाला की हा ओपन होतो, याचा दुसरा द्वार. ओके, दुसरं एक ओपनिंग आहे इथं. ही ओपनिंग कोणाला जोडली, हे बघा इथं चालली. हे कोण आहे, लेफ्ट पल्मनरी आर्टरी. ओके, लेफ्ट पल्मनरी आर्टरी. अजून इथूनच लेफ्ट पल्मनरी आर्टरीच्या 2 ब्रँच आहेत, लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि इथून याच्या खालून आपण दाखवली ही राईट पल्मनरी आर्टरी. म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड पहिल्यांदा ॲट्रियममध्ये आला, तो चालला कुठं, इथं राईट वेंट्रिकलमध्ये. वेंट्रिकलमधून तो चालला लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि राईट पल्मनरी आर्टरीकडे, आणि इथून घेऊन जातं ब्लड. इथून घेऊन चाललं ब्लड. आपण ॲरो दाखवलेले आहेत. ह्या ॲरोचा मिनिंग काय आहे, बाहेर दाखवला म्हणजे हार्टच्या बाहेर घेऊन चालले, आणि हे ॲरो मध्ये दाखवलेत आपण, याचा अर्थ काय आहे की हार्टपाशी ब्लड आणायलेला आहे.
जसं की इथं पण दाखवलं, हे आणायलेलं आणि हे बाहेर चाललेलं. ओके, तर पहिली स्टेप म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड आला, हे इथं नेऊन टाकलं. आता प्रश्न आहे, हार्टपाशी मग डिऑक्सिजनेटेड ब्लड आला कशासाठी आणि आला तरी तो वापस चालला कुठं? ओके, तर आपल्याला माहिती आहे हार्टचं फंक्शन, की हार्ट काय करतो, आपल्या बॉडीसाठी ब्लड पंप करतो. ओके, तिथूनच जोपर्यंत तो कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पंपिंग हार्ट बीट्स होणार नाहीत. आपल्याला माहिती आहे एका मिनिटामध्ये जवळपास आपल्याकडं 75 to 80 बीट्स पर मिनिट होत असतात. 72 करू आपण, 72 पासून ते 80पर्यंत पर बीट्स पर मिनिट, एका मिनिटामध्ये एवढ्या बीट्स आपला हार्ट करत असतो. तर मग आपल्याला ह्या हार्ट बीटिंगमध्ये प्रत्येक मिनिटाला जो आहे तो एवढ्या बीट होतात, म्हणजे याचा अर्थ खूप ब्लड सप्लाय करतो. पण काय तो सप्लाय करणारा ब्लड काय डिऑक्सिजनेटेड असतो? नाही, त्याला ऑक्सिजनेटेड म्हणजे लाल ब्लड जो आहे तो सप्लाय करायचा असतो. त्याच्यामुळं काय होतं, याच्याजवळ जो आलेला डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे याला ऑक्सिजनेशनसाठी घेऊन जाण्यासाठी हे दोन आपल्याकडं आर्टरीज अवेलेबल आहेत. त्यांचं नाव आहे राईट पल्मनरी आर्टरी अँड लेफ्ट पल्मनरी आर्टरी. आता बघा, हे दोघं काय असतात, असेच गेले, आता असे गेले आपल्या ह्या थोरॅक्स रिजनमध्ये. हार्ट जो आहे इथून बाहेरून जाणार आणि त्यांचं हार्टच्या मागून लंग्सपाशी कनेक्शन असतो. सपोज करा आता इथं लंग्स काढू आपण. वी हॅव 2 लंग्स. ओके, तर हे झाले आपले 2 लंग्स. होतं काय आता या ठिकाणी, अशा प्रकारचे तिथून हार्टपासून 2 कनेक्शन आले असे. त्यांना आपण काय करू, ब्लॅकनेस दाखवूया, नाहीतर आपण एकच लंग काढू, अल्वेओली काढू आणि तिथं हे करून टाकू. इकडचं मिटवतो मी. इथं सपोज करा हे आहे स्ट्रक्चर ऑफ कॅपिलरीजचं. स्ट्रक्चर ऑफ कॅपिलरीज म्हणजे इथं कोण आहेत, लंग्समधल्या अल्वेओली. ओके, हे विसरायचं नाही. तर हे ब्लड जो आहे दोघं जण येतात, येऊन काय होतं, त्या दोघांचं कनेक्शन एका ठिकाणी जोडून याला अशा प्रकारे घेऊन येतं ब्लड. अशा प्रकारे म्हणजे कसं, आता हे घेऊन आलं, आता इथं आलं समजा डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन. हा कसा CO2 कंटेनिंग ब्लड आहे. हे कुठून घेऊन आलं, हे घेऊन आलं हार्टपासून. हे दोघं मिळून आले, यांचं कनेक्शन इथून येताना दोघं होते, परंतु हे पुढं चालून आले, एक इकडून आलं आणि एक इकडून आलं, जुडले आणि हे झाले एकत्र. ओके, एकत्र झाले आणि एक कनेक्शन झालं. डिऑक्सिजनेटेड ब्लड आणले, इथं CO2 सोडले लेफ्ट लंगमध्ये, लेफ्ट लंगमधला अल्वेओलीमध्ये CO2 सोडून टाकलं आणि पुढं हीच वेन. ओके, हीच आर्टरी. आता ही कोणती आर्टरी आहे, इथंवर आली तेव्हा ती झाली पल्मनरी आर्टरी. ओके, आता पुढं चालून ती कन्वर्ट होणार आहे पल्मनरी वेनमध्ये. त्याचं कारण काय, आता पुढं समजा अजून पुढं गेल्यानंतर थोडंसं त्याला राईट लंग लागला, त्याच्याजवळ ऑक्सिजन असतो आणि राईट लंगमधून ऑक्सिजन घेतलं जातं. म्हणजे हा ब्लड आता कसा झाला, हा झाला ऑक्सिजनेटेड. म्हणजे इकडून आलेला ब्लड कसा होता, डिऑक्सिजनेटेड. हा कसा डिऑक्सिजनेटेड. ओके, आणि त्याच्या कंपेअरमध्ये आत्ता काय झालं, ऑक्सिजनेटेड. म्हणजे CO2 सोडलं आणि O2 घेतलं. ब्ल्यू कलरचा ब्लड आता कन्वर्ट झाला रेड कलरमध्ये. समजलं, आता इथं झालं ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड. आता काय झालं, मग हे पुढं जाणार. ओके, इथं घेऊन आता ते जसं इथं कनेक्शन होतं तशाच प्रकारचं इथं आल्यानंतर इकडून असं अर्ध ब्लड या कनेक्शनला, अर्ध या कनेक्शनला. ओके, पुढे जाऊन ते 2-2 होतील ब्रँचेस. आता ते गेल्यानंतर हे काय झालं बघा, इथं राईट पल्मनरी वेन, लेफ्ट पल्मनरी वेन, या दोघांच्या थ्रू ब्लडला हार्टजवळ आणलं. ओके, आणून कुठं सोडलं, याच्यामध्ये. याचं नाव काय आहे, लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट
ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियममध्ये ब्लड टाकल्यानंतर तो ब्लड जातो कुठं? लेफ्ट वेंट्रिकलकडे. सेम कॉन्ट्रॅक्शन. एकदा ब्लड इथं आला, याची ओपनिंग बंद होते. कोणाची? लेफ्ट ॲट्रियमची. आणि चालू कोणाची होते? याची, इथली. ही कोणाची आहे? सिस्टेमिक आवर्टाची ओपनिंग आहे. तर इथं ब्लड आला, आता याची ओपनिंग क्लोज आणि याची ओपनिंग चालू, आणि लेफ्ट वेंट्रिकलमधून ब्लड जातो इथं. कुठं? सिस्टेमिक आवर्टामध्ये. आणि इथं गेल्यानंतर इथून जो आहे तो सगळ्या बॉडीला ब्लड सप्लाय केला जातो. आता तो सप्लाय केलेला ब्लड कसा आहे मग? ऑक्सिजनेटेड. तर हे आहे आपल्या हार्टचं बेसिक मेकॅनिझम. हार्ट जो आहे डिऑक्सिजनेटेड ब्लडला तो पंप करत नाही. तो काय करतो? त्याला पाठवतो आपल्या लंग्सकडे. जसं की इथं स्ट्रक्चर काढलं आहे आपण अल्वेओलीचा, आपल्या पुस्तकमध्ये पण आहे असं एक्सचेंज ऑफ गॅसेसचा हा स्ट्रक्चर अल्वेओलीचा. तर त्याच्यामध्ये एक्सचेंज करून घेतं. डिऑक्सिजनेटेड येतो, CO2 सोडतो, ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनेटेड ब्लड वापस हार्टजवळ आणतो विथ द हेल्प ऑफ लेफ्ट पल्मनरी वेन्स आणि राईट पल्मनरी वेनच्या मदतीनं आणून टाकतो लेफ्ट ॲट्रियममध्ये. देन लेफ्ट वेंट्रिकल. नाव दॅट ब्लड is come into the systemic aorta, and with the help of this aorta blood is supplied to the all over the body of human. Okay, so this is the structure and function of human heart. या डायग्रामला नाव द्या फिगर. स्ट्रक्चर किंवा वर्टिकल सेक्शन ऑफ ह्यूमन हार्ट. काय नाव देणार याला? वर्टिकल सेक्शन ऑफ ह्यूमन हार्ट. ओके.